इन्क्वायरी केली पाहिजे, कारण 10 लाखाचे रस्ते एवढे खड्डे होते त्या रस्त्यांवर, फक्त खड्डे बंद करायचे होते तरी सुद्धा ते बी सोडलं नाही. मंत्र्याची जी मुलगी अध्यक्ष होती, खासदारीची बहीणच अध्यक्ष होती, पण दुर्दैवानं आमच्या जिल्ह्यामध्ये 3 खिडकी योजना होती. शासनाची तरी 1 खिडकी असेल तरी इथं वडिलांना बी भेटावं लागायचं, खासदाराला बी भेटावं लागायचं आणि जिल्हा परिषद अध्यक्षालाही भेटावं लागायचं. त्याच्याशिवाय कुठलीच कामं होत नव्हती. आणि त्या कठीण प्रसंगीतून आपल्या ताब्यातच पंचायत समिती बी होती, 2.5 वर्ष जिल्हा परिषद सुद्धा आपल्याच ताब्यात होती. परंतु दुर्दैवानं मध्ये काँग्रेसचे सदस्य फुटले आणि त्याच्यामुळे ती भारतीय जनता पक्षाच्या 2.5 वर्ष ताब्यात गेली. पण त्यांनी ग्रीनिज बुकामध्ये नोंद होईल असं काम 2.5 वर्षामध्ये केलं आणि भविष्यात लोकांना सुद्धा त्याची आठवण आम्ही फक्त देत राहतो. हे सगळे मार्केट कमिटी सुद्धा सर मंत्र्याच्या कॅबिनेट मंत्र्याच्या भावापासून सगळे उभे होते, पण 18च्या 18 लोक आपले सगळे निवडून आले. सगळ्या सहकारी संस्था, दूध संघ, खरेदी विक्री संघ, पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती या सगळ्या शिवसेनेच्या नेतृत्वाखाली इथं काम करतात आहे. आमच्या दादाची निवडणूक बी एकदम जोरात झाली. 60 टर्मचा आमदार आमचा केसी पाडवी साहेब होते, ते कॅबिनेट मिनिस्टर सुद्धा होते आदिवासी खात्याचे, पण आमच्या दादाला सुद्धा लोकांनी निवडून दिलं. जी खासदार जिचा प्रचार करण्यासाठी आमच्या दादाने जीवाचं रान केलं, ज्या खासदाराच्या बरोबर एकच लोकप्रतिनिधी होता आमच्या दादा, बाकी आम्ही सगळे अंडरग्राऊंड होतो असं म्हटलं तरी चालेल. अख्ख्यांना माहिती आम्ही काय केलं, पण यांना सुद्धा त्यांनी प्रमाणपत्र दिलं आणि तिला खासदारकी पडल्यानंतर बंडखोरी करायला सुद्धा आमच्या दादा समोरच ती उभी राहिली आणि आमच्या दादाचे की रूम तिने विधानसभेत मिळून दिले. आम्ही गेलो मग आमच्या दादाच्या मदतीला सर्व आणि तिचा बी कार्यक्रम तिथे बी केला. अशी आमच्या जिल्ह्याची परिस्थिती आहे. एका परिवाराशीच आमचं भांडण आहे आणि तो परिवार म्हणजे गावित परिवार आहे. तो भारतीय जनता पक्षाला बी मानत नाही. त्यांची गावित सेना आहे आणि त्या गावित सेनाचा नंदुरबार जिल्ह्यामध्ये पूर्ण सगळ्या ठिकाणी पराभव नगरपालिकेमध्ये आम्ही केला. 3 नगराध्यक्ष आजही आपल्या विचाराचे, आपल्या पाठिंब्याचे आहेत या जिल्ह्यामध्ये. 4था बी तसा अजितदादाचाच आहे, पण त्याच्या विरुद्ध आपल्या शिवसेनेचा नगराध्यक्ष आपण उभा केला होता. आजच्या या परिस्थितीमध्ये साहेबांनी वेळात वेळ काढून आपल्या नंदुरबार जिल्ह्याच्या शिवसैनिकांचा मान ठेवला, त्याबद्दल मी साहेबांचे मनापासून आभार मानतो. जिल्हा शिवसेनेच्या